नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आता आपल्याला ई मार्केट ही जी संकल्पना आहे ना, ही आता ओळखीची झालेली आहे. विशेषतः कोविड काळामध्ये असं झालेलं आहे की बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत त्या आपण ऑनलाईन ऑर्डर करतो आणि बऱ्याचशा सेवा देखील आता आपण ऑनलाईन त्याचा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे. पण सरकारी ई बाजारपेठ म्हणजे नक्की काय आहे याविषयी आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे तो बघून घेऊया. सरकारी ई बाजारपेठेची ओळख असा आजचा आपला सखी सह्याद्री हॅलो सह्याद्रीचा विषय आहे. आणि सरकारी ई बाजारपेठेविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि त्यातले जे काही मुद्दे आहेत अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि खरं सांगायचं तर बऱ्याच जणांना हा विषय अजूनही परिचित नाहीये. त्यामुळे सगळ्या उद्योजकांसाठी, जे कोणी छोटे किंवा मोठे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे ज्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे संतोष मंडलेचा यांना. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संस्थेचे सर अध्यक्ष आहेत आणि अनेक वर्षानंतर सलग चौथ्यांदा सर अध्यक्ष झालेले आहेत. ह्या संस्थेचे प्रतिथयश उद्योजक आहेत. मेटल डिटेक्टर आणि गारमेंट इंडस्ट्रीमध्ये, त्याचप्रमाणे इतरही अनेक उद्योगांमध्ये सरांचा 30 वर्षांहून अधिक असा अनुभव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा हा जो अनुभव आहे तो नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर नेहमीच कार्यरत असतात. नवीन उद्योजकांना सर वेगवेगळ्या माध्यमांमधून, व्याख्यानांमधून, लेखनामधून मार्गदर्शन करत असतात. आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. सरकारी ई बाजारपेठ काय आहे ह्याविषयी. मला खात्री आहे तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. त्यासाठी आमचे जे संपर्क क्रमांक आहेत ते टिपून घ्या. संपर्क क्रमांक असा आहे 24900232. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा. फक्त काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा तुमच्या TV संचाचा जो आवाज आहे तो अगदी कमी ठेवा, म्यूट ठेवला तरी चालेल. आणि आपला जो आजचा विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. ही जी सरकारी ई बाजारपेठ आहे म्हणजे सरकारला वेगवेगळ्या वस्तू लागत असतात आणि त्या घेण्यासाठी सरकार, जसे पूर्वी आपल्याला माहिती होतं की टेंडर्स वगैरे काढत असायची, तर आता ही जी संकल्पना आहे ही 4 वर्षापासून राबवण्यात आलेली आहे. तर ही नक्की काय आहे संकल्पना याविषयी सुरुवातीला आपण तर खरं सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊ ही संकल्पना येण्यामागचं कारण काय. हो जरूर. आज आपल्या भारताची जो सर्वसाधारण GDP आहे तो जवळजवळ $2.59 ट्रिलियन आहे. आणि त्याच्यामध्ये दरवर्षी साधारणतः 6 ते 7% वाढ होते. आता कोविड असल्यामुळे ती कमी होईल हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपण जर त्या गोष्टीचा एकंदरीत विचार केला तर जवळपास 60% हाऊसहोल्ड कन्झम्पशन हे आज भारतात आहे. आणि ते 59% आपण त्याला म्हणता येईल. आणि निर्यात जी होते ती 21% आहे. आयात साधारणतः 19% आसपास आहे. आणि स्थिर भांडवल जे आहे हे 28% आहे. तर उरलेलं 15% आसपास हे सरकारी कन्झम्पशन आहे. अच्छा. आणि आपण ज्या पद्धतीनं आपण आकडेवारी सांगतो आहोत तर किमान 25 ते 30 लाख कोटी रुपयांचं परचेस हे मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महामंडळ असतील, ह्या वेगवेगळ्या विभागात घेतली जातात. आणि त्याच्याबद्दल पूर्वी आपण जर बघितलं तर मग त्या वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या प्रोक्युरमेंट व्हायच्या. मग त्यावेळेस DGSNDची रेट कॉन्ट्रॅक्ट असतील, CPSCच्या माध्यमातून असेल, NSICच्या माध्यमातून असेल, अशा सरकारच्या वेगवेगळ्या शाखांमधनं ही प्रोक्युरमेंट व्हायची. आणि आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपला जो पेपर आहे, वृत्तमानपत्र आहे, त्याच्यामध्ये किमान 1-1.5 पानं ही टेंडरनीच भरलेली असायची. परंतु आता ती जी संख्या आहे ती अतिशय कमी झाली आहे. आणि हे का होऊ शकलं
तर हे या जेममुळे 9 ऑगस्ट 2016 साली भारत सरकारनं हा निर्णय घेतला की हे एका कुठेतरी ह्याला एका पोर्टलवरती आणलं पाहिजे आणि ह्या पोर्टलवरती आणल्यानंतर जर कधी लागणारी वस्तू ही उपलब्ध आहे अशा सगळ्या पद्धतीचा जर अवलंबन केला तर त्याच्यातनं ज्या काही गोष्टी मालफंक्शनिंग होऊन काही हितसंबंध तयार व्हायचे आणि काही चुकीच्या गोष्टी व्हायच्या त्याच्यावरती आळा कसा बसेल आणि पारदर्शकता जास्तीत जास्त कशी आणता येईल ह्या दृष्टिकोनातनं ह्या जेम पोर्टलची निर्मिती झाली. आणि गेल्या 4 वर्षापासून आपण असं म्हणूया की हा अजूनही बाल्यावस्थेत आहे, टिथिंग प्रॉब्लेम अजूनही आहे, पण फार चांगला उपयोग ह्या माध्यमातनं आता व्हायला लागलेला आहे आणि अनेक गोष्टी ह्या सगळ्या सरकारी यंत्रणाला त्याच्यातनं प्रोक्युअर करता येतात आणि म्हणून ह्याची निर्मिती झाली असं मला म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजे जशी एरवी आपण वस्तू अनेक खरेदी करत असतो तर तसंच सरकारला जर काही वस्तू खरेदी करायच्या असतील म्हणजे सरकारी ऑफिसेसमधल्या अगदी खुर्ची टेबल असू देत किंवा कुठल्याही सेवा असू देत तर त्या सगळ्या गोष्टींसाठी हे पोर्टल आहे. आणि मग इथे उद्योजक येऊन आपापलं जे काही सामान आहे म्हणजे वस्तू असतील एखादं प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असतील तर त्या इथे आपण देऊ शकतो. बरोबर. पण मग हे उद्योजकांपर्यंत ह्या ज्या सगळ्या योजना आहेत ह्या कशा पद्धतीने पोहोचतात? कारण आज तुम्ही म्हणालात की 4 वर्ष झाली अजून बाल्यावस्थेत आहे म्हणजे अजूनही सगळ्या भारतातले जे काही उद्योजक आहेत तर त्यांच्यापर्यंत ही पोहोचलेली आहे का किंवा कितपत पोहोचलेली आहे ही स्कीम? आता जर आपण आकडेवारी बघितली जसं मी मगा म्हटलं की 25 ते 30 लाख कोटी रुपयांचा साधारणतः दरवर्षी प्रोक्युरमेंट ही वेगवेगळ्या खात्यांमध्ये होतं. आणि जी आकडेवारी ह्या डिपार्टमेंटचे एक्सपेंडिचर डिपार्टमेंटचे जे सेक्रेटरी आहेत टी.व्ही. सोमनाथन साहेब यांनी जी आकडेवारी दिली आहे ते साधारणतः 40,000 कोटी रुपयांचा प्रोक्युरमेंट हे जेमच्या माध्यमातून होतं. आता आपण जर जी आकडेवारी बघितली तर साधारणतः 2% आसपासच अजूनपर्यंत प्रोक्युरमेंट ही फक्त जेमच्या माध्यमातून होते. त्यामुळे अजूनही उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना फार मोठी संधी आहे की ह्या जेमच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय करू शकतो. आता त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत जसं आता आपण विचारलं की उद्योजकांपर्यंत किंवा व्यापाऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतात का? आज संपूर्ण भारतामध्ये उद्योजक असतील व्यापारी असतील यांची करोडोनी संख्या आहे. किंबहुना मी असं म्हणेल की जी सरकारी यंत्रणेला ही प्रोक्युरमेंट करायची आहे त्यांच्यासाठी सप्लायर्स म्हणून जी कामं करतात किंवा ॲज अ OEM म्हणून कामं करतात यांची संख्या फार मोठी आहे. परंतु दुर्दैवानं आत्तापर्यंत 3,25,000 एवढ्याच सप्लायर्सनी या जेमवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे अजूनही भरपूर लोकांना या संधीचा फायदा करून घेता येऊ शकतो. अर्थात ती संधी दवडण्याचं काम ह्या सगळ्या उद्योजकांचं आणि व्यापाऱ्यांचं असं मला वाटतं. नक्कीच. कारण तुम्ही जो आकडा सांगितलात की 3,25,000 आणि भारतामध्ये संपूर्ण भारतातून हा जो आकडा आहे तो नक्कीच खूप कमी आहे. कारण आज आपण बघतोय की अनेक लोक आहेत जे उद्योगामध्ये आहेत व्यवसायामध्ये आहेत त्यांचं स्वतःचं काहीतरी वस्तू आहे किंवा सर्व्हिस म्हणजे सेवा देखील आहेत. सर ह्याच्यामध्ये फक्त केंद्र सरकार येतं का राज्य सरकार पण आहे किंवा जी सरकारी वेगवेगळी खाती आहेत सरकारी कंपन्या आहेत तर त्या पण सगळ्या ह्या योजनेअंतर्गत येतात? केंद्र सरकारचे सर्व खाती राज्य सरकारची सर्व खाती मग त्याच्याशी निगडित असलेल्या सगळे महामंडळ त्याचबरोबर जे PSUs आपण ज्याला म्हणतो ते सगळी PSUs ह्या सगळ्या गोष्टी या प्लॅटफॉर्मवरती प्रोक्युरमेंट करतात. आणि जसं मी आत्ता आपल्याला मगा सांगितलं की लोकांना संधी आहे या गोष्टीची आणि ती संधी मिळण्याकरता राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या स्कीम्स आणत असतात. आता PSUsला गाईडलाईन्स आहेत की MSME कडनं 25% खरेदी ही तुम्ही MSME कडनं घेतली पाहिजे. महिला उद्योजकांसाठी पण स्कीम्स आहेत की 3% जी खरेदी आहे ती त्यांची जेवढी एकूण खरेदी आहे त्याच्यातलं 3% खरेदी हे महिला उद्योजकांकडनं घेतली पाहिजे. SC STचे जे काही आपले उद्योजक आहेत त्यांच्याही करता काही याच्यामध्ये पर्सेंटेज ठेवलेलं आहे. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी
आत्ता अंतर्भूत केलेल्या आहेत आणि कदाचित ह्या लोकांपर्यंत त्या पोहोचत नाहीये. याच्यामध्ये ह्या जेमच्या पोर्टलच्या माध्यमातून, जेम हे जे आहे हे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट येते मला सांगायला आवडेल की जेमची 100% मालकी ही गव्हर्नमेंटची आणि हे स्पेशल पर्पज व्हेकल फक्त आणि फक्त ह्या कामासाठी सरकारनं बनवलेलं आहे. मला वाटतं की त्यांची पण जी काही आज काम घोडदौड चाललेली आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टींवरती पण लक्ष केंद्रित होणं हे महत्वाचं आहे आणि ते करतायत. आणि अजून एक गोष्ट मृण्मयी मॅडम आपल्याला सांगू इच्छितो की ह्या जेम पोर्टलवरती आपण कोणत्याही गोष्टींची सजेशन्स दिली किंवा आपण काही त्यांना इनपुट्स दिले तर त्याच्यावरती तात्काळ त्यांच्याकडनं त्याच्यावरती कारवाई होते. कधी कधी थोडा डिले होतो, अर्थात तो होतो सिस्टीम्सच्या माध्यमातून, पण निश्चितपणानं ती सुनवाई होते आणि त्याच्यावरती कार्यरत काम होतं. आणि हे कॉमर्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे, तिथलंही इफिशियन्सीने काम होतंय. त्यामुळे सरकारी कामात जी दिरंगाई पूर्वी वाटायची ती थोडीशी कमी झालेली दिसते. अर्थात जेवढी अपेक्षित आहे तेवढी नाहीये, पण निश्चित चांगल्या गोष्टी होत आहेत हे मी तर निश्चित आपल्याला सांगू शकतो. नक्कीच सर. आपण म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा आपण तिथे त्या पोर्टलवर आपण देऊ शकतो. तर कोणकोणत्या वस्तू आणि कोणकोणत्या सेवा त्याच्यामध्ये येतात ढोबळमानाने काय सांगता येईल आपल्याला? आपण असं म्हणता येईल की पिन पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे ज्या स्टेशनरीच्या गोष्टी असतील, फर्निचर असेल, काही विशिष्ट टेक्निकल ह्याच्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेमवरती टाकता येतात. अर्थात त्याच्यावरती अजूनही थोडंसं काम होणं गरजेचं आहे आणि ते करतही आहे सरकार, किंवा जेम पोर्टल जे आहे हे निश्चितपणानं त्याच्यावरती काम करतंय. कारण बऱ्याच वेळा एक गोष्ट आता आमच्या काही लक्षात आल्या आणि त्या आम्ही सजेशन्सही दिल्या की ज्यावेळेस जेमवरती एखादी गोष्ट परचेस होते तर त्याचे स्पेसिफिकेशन दिलेली असतात आणि त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे प्रोक्युरमेंट होते. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची इथे जी आहे ती आमच्या लक्षात आलेली आहे की आज जेमवरती प्रोक्युरमेंट करणारा माणूस हा त्या राज्यातला आहे की परराज्यातला आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस प्रोक्युरमेंट केल्यानंतर तिथपर्यंत पोहोचवायचे आहेत, इन्स्टॉलेशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला असतो. आणि मला वाटतं की त्याचं सॅग्रिगेशन होणं गरजेचं आहे. आज OEM असेल म्हणजे जो मॅन्युफॅक्चरर आहे तो, किंवा ट्रेडर त्याचा डिस्ट्रीब्युटर, ह्याचं पण सॅग्रिगेशन झालं. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावरती कामकाज ऑलरेडी जेम करतंय. मला वाटतंय की आता मेक इन इंडिया आहे, आत्मनिर्भर भारत आहे, हे सगळं होण्याकरता ह्या पोर्टलचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि हा फायदा करून घेण्याकरता उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेणं तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये उद्योजकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे. तुम्ही अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहात, व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये आहात, अनेक उद्योजकांशी तुमचा नेहमी सततचा संपर्क असतो. तर कशा पद्धतीने त्यांनी इथे संपर्क साधू शकतात किंवा कशा पद्धतीने ते सहभागी होऊ शकतात, ह्याच्यासाठी काही नोंदणी वगैरे करावी लागते का? हो, निश्चितपणाने नोंदणी करावी लागते. आणि त्या नोंदणी करता एक तर तुम्ही OEM असला पाहिजे. OEM म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरर असला पाहिजे. आणि मॅन्युफॅक्चरर जर असाल तर तुमचे 3 वर्षाचे बॅलन्स शीट, पॅन कार्ड, GSTचं रजिस्ट्रेशन, MSME आधार, अशा वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्याबरोबर बँक डिटेल्स, मोबाईल नंबर, ईमेल ID, ह्या गोष्टी ह्या तुमच्या, जर तुम्ही उत्पादक असाल तर. पण तुम्ही जर कधी सप्लायर म्हणून तिथे त्याच्याबरोबर जर रजिस्टर होणार असाल तर तुम्हाला त्या उत्पादकाचं ऑथरायझेशन लेटर त्याच्याबरोबर द्यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या जेमच्या पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती त्यांची ती प्रोसेस झाल्यानंतर ते आपल्याला काही मेलच्याद्वारे कन्फर्मेशन देतात आणि मग आपलं रजिस्ट्रेशन होतं. अशी त्यांची ती प्रोसेस आहे. आणि जोपर्यंत तुम्ही रजिस्टर होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या जेममध्ये असलेल्या वेगवेगळ्या निविदा ज्या निघतात त्याच्यात सहभागी होता येत नाही. त्याच्यामुळे जेमचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे आणि ते असेल तर आणि तरच तुम्ही त्या जेममध्ये पार्टिसिपेशन करू शकतात. नक्कीच. म्हणजे खरं तर
जेम म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट हे जे आहे हे खरंच एक खूप मोठी संधी आहे भारतातल्या सगळ्या उद्योजकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी किंवा ज्यांनी नुकताच उद्योग सुरू केलेला आहे आणि त्यांना एक चांगली बाजारपेठ हवी आहे अशांसाठी देखील. नक्की हे जे पोर्टल आहे हे कशा पद्धतीने काम करतं या सगळ्याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलतोय आणि तो विषय आहे सरकारी ई बाजारपेठ. ही नक्की काय आहे हे आपल्याला सांगतायत संतोष मंडलेचा सर. सर, आपण मगाशी सांगितलं की नोंदणी करणं खूप आवश्यक आहे जेमवर, आणि त्या पोर्टलवर एकदा आपण नोंदणी केली की आपल्या ज्या काही वस्तू आहेत किंवा आपल्या काही सेवा आहेत तर मग त्याची गुणवत्ता चांगली कशी आहे तर हे पटवून देण्यासाठी काही पुरावे किंवा काही फोटोज वगैरे असे काही अपलोड करावे लागतात का आपल्याला? हो, तुम्ही ज्यावेळेस एखादा प्रॉडक्ट त्याच्यावरती रजिस्टर करता तर त्या रजिस्ट्रेशन बरोबर तुमचं ब्रोशर, तुमचं माहितीपत्रक, त्याचबरोबर तुमच्याकडे त्या प्रोडक्टच्या असलेले वेगवेगळे सर्टिफिकेशन, टेस्टिंग सर्टिफिकेशन असतील, ज्या ISOचं तुमचं सर्टिफिकेशन असेल, CEचं सर्टिफिकेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला अपलोड कराव्या लागतात. आणि आत्ता तर त्याच्या पुढे आणखीन जात आहे सरकार की आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून तुमच्या प्रॉडक्टमध्ये मॅक्झिमम भारतातले बनावट असलेले जे कॉम्पोनंट्स आहेत ते किती पर्सेंट तुम्ही वापरतात त्याच्याबद्दलची माहिती द्यावी लागेल, किंवा तुम्ही जे काही पुरवठादार म्हणून काम करतात तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग हे भारतातलं आहे की भारताच्या बाहेरचं आहे त्याच्याबद्दलची पण माहिती आता तुम्हाला त्याच्यावरती द्यावी लागणार आहे. असे वेगवेगळे बदल या जेमच्या माध्यमातून होत आहेत आणि खऱ्या अर्थानं सरकारी विभागामध्ये, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, विविध महामंडळं असतील, याच्यामध्ये भारतीय बनावटीचे जास्तीत जास्त साधनं कशी घेतल्या जातील याच्यावरती भर द्यायचं काम निश्चित होत आहे असं मला वाटतंय. बरोबर आहे. आणि आपण आता वस्तूंबद्दल बोललो तर सेवा कोणकोणत्या आहेत की ज्या पुरवल्या जाऊ शकतात सरकारी ई बाजारपेठेमध्ये? आता सेवा म्हटलं तर तुम्ही बघा, नॉर्मली सरकारी कार्यालयामध्ये पूर्वी MTS डिपार्टमेंट असायचं, मोटर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसचं. आता ते हळूहळू कमी होत गेलंय आणि कॉन्ट्रॅक्टवरती आपल्याकडे आता टूर्स अँड ट्रॅव्हल्सची जी काही सर्व्हिसेस लागतात सरकारी कार्यालयामध्ये ती आता त्यांच्या माध्यमातून टेंडर्स म्हणजे जेमच्या माध्यमातून ई टेंडर्स केले जातात. त्याचबरोबर आपल्याकडे हाऊसकीपिंगसाठी लागणारी जी काही हे असतात त्याच्यासाठी पण त्याच पद्धतीनं जेमच्या माध्यमातून टेंडर केली जातात. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या जेमच्या माध्यमातून आपल्याला करता येतात. आणि सरकारी कार्यालयात लागणारी वस्तू असो किंवा सेवा असो ही आजकाल जेमच्याच माध्यमातून केली जाते. बरोबर आहे. मग यामध्ये स्वतःची कंपनी असणं हे गरजेचं आहे की एखादा उद्योजक असेल, सेपरेट उद्योजक असेल तर तो देखील यामध्ये आपलं नाव नोंदवू शकतो? जसं मी मग म्हटलं आपल्याला की एखादा उत्पादनाचा उत्पादक स्वतः किंवा त्याचा वितरक, मग तो मुख्य वितरक असेल किंवा रिटेलर असेल, त्याला ऑथरायझेशन त्याच्याकडनं घ्यावं लागतं आणि ते दिल्यानंतरच त्याचं ऑथरायझेशन होतं आणि मग त्याला नोंदणी करता येते. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय सर, तो घेऊया. संतोष राजगुरू आपल्याशी बोलतायत वाशिमहून. नमस्कार, बोला. हा सर, मला हे विचारायचं होतं, मेन्स वेअर आणि लेडीज वेअर यांची नोंदणी आपल्याला करता येते का? कसली कसली? परत एकदा प्रश्न विचारा आपला. हॅलो सर, मेन्स वेअर आणि लेडीज वेअर कापडाचा लघु उद्योग आहे तर याच्यावर नोंदणी करता येते का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. त्यांनी विचारले की मेन्सवेअर आणि लेडीज वेअर कपडे जे आहेत गारमेंट्स तर त्याची नोंदणी होऊ शकते का? पण तशी प्रोक्युरमेंट आजपर्यंत सरकारी विभागात होते का? फोन डिस्कनेक्ट झालेला आहे. म्हणजे सरकारी ऑफिसेसमध्ये ज्या काही वस्तू लागतात किंवा ज्या काही सेवा लागतात तर त्यांच्यासाठी हे पोर्टल आहे. त्यामुळे सरकारला ज्या ज्या वस्तू लागतात आणि त्यांच्याच इथे आपण पुरवठा करू शकतो.
कारण तशी मागणी आधी असेल तरच आपण त्यांना पुरवठा देऊ कदाचित शकतो. मला असं वाटतं यांचा जो फोन आलाय हां. त्यांची थोडीशी गल्लत झाली असेल. हां. यांना असं वाटतंय की गव्हर्नमेंट ई मार्केट याचा अर्थ जसं ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा अशा वेगवेगळ्या ज्या काही ऑनलाईन पर्चेसिंगची जी काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का, किंवा तशाच पद्धतीची इथे सुविधा उपलब्ध होऊ शकते का, हा कदाचित त्यांचा हा प्रश्न असेल असं मला असू वाटतं. शकेल. परंतु हा प्रश्न अतिशय ह्या विषयाशी निगडीत नाही असं मला वाटतंय. बरोबर आहे. सर, म्हणजे आपण पुन्हा एकदा थोडंसं हे प्रेक्षकांना क्लिअर करू शकतो की सरकारी ऑफिसेसमध्ये ज्या ज्या वस्तू लागतात तर त्याच आपण इथे पुरवू शकतो, ज्या ज्या वस्तू आणि सेवा. बरोबर आहे. बरोबर. आणि त्यासाठी जेमवर काही मागणी असते का, की आम्हाला एवढ्या एवढ्या वस्तू लागणार आहेत अशी तिकडून काही मागणी असते का? नाही, आता ऍक्च्युली कसं आहे की जेमवरती सरकारच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात की तुमची जी पण काही प्रोक्युरमेंट करायची आहे 50,000च्या वरची, तर ती सगळी प्रोक्युरमेंट तुम्ही जेमच्या थ्रू करा. बरं. ते जे मटेरियल तुम्हाला घ्यायचं आहे, जे प्रॉडक्ट घ्यायचं आहे, ते जेमवरती तुम्ही सर्च करा, ते अवेलेबल असेल आणि तुम्हाला लागणारं जे मटेरियल आहे किंवा तो जे प्रॉडक्ट आहे ते जेमवरती अप्रूव्ड असेल तर त्याला तुम्ही डायरेक्ट ऑर्डर देऊ शकता. अच्छा. आणि तुम्हाला जो सप्लायर आहे त्याला ती ऑर्डर आली तर त्याने ती 72 तासाच्या आत ऍक्सेप्टन्स त्याला द्यायचं आहे आणि त्यांना कळवायचं आहे की येस वी हॅव ऍक्सेप्टेड युअर ऑर्डर आणि आम्ही तुम्हाला मटेरियल सप्लाय करतोय. जर 72 तासात त्याने ऍक्सेप्टन्स नाही दिला तर मग दुसऱ्या सप्लायरकडे ती ऑर्डर पास ऑन होते. तर ही ऑलरेडी पद्धत आहे आणि याच्या बाबतीत अनेक असे वेगवेगळे कार्यशाळा ह्या उद्योजकांसाठी आम्ही घेतो आहोत. त्याचबरोबर सरकारी कार्यालयामध्ये तिथल्या जे प्रोक्युरमेंट डिपार्टमेंटचे जी लोक आहेत त्यांच्याही करता अशा वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातात आणि त्याच्याच माध्यमातून ह्या जेमच्या बाबतीत प्रचार प्रसार सुरू आहे. मला तर खरं तर हॅलो सह्याद्रीला धन्यवाद द्यायचे आहेत की आज हा कार्यक्रम घेऊन आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत ही जेम काय आहे किंवा ही सरकारी ई बाजारपेठ काय आहे त्याची ओळख करून देण्याचा जो प्रयत्न केला तर मनापासून मी हॅलो सह्याद्रीचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं धन्यवाद करतो इथे. धन्यवाद सर. कारण खरंच हा जो विषय आहे हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं आधी खूप गरजेचं आहे. कारण ह्यामध्ये कदाचित आणखी खूप डिटेल्स आहेत. जसं सरांनी सांगितलं की त्याच्यासाठी वेगळ्या कार्यशाळा आहेत वेगवेगळ्या उद्योजकांसाठी देखील. तर हा सगळा कदाचित आज आपण कव्हर करू शकणार नाही, पण आज आपण ओळख करून देतोय की सरकारी ई बाजारपेठ काय आहे आणि त्यामध्ये भारतातले वेगवेगळ्या भागातले उद्योजक जे आहेत ते कशा पद्धतीने ह्यामध्ये सहभागी होऊ शकतात. सर, जी जुनी पद्धत होती टेंडर्स काढण्याची जी पद्धत होती की जी आपण खूप वर्ष झालं बघतोय आणि ही सर्वसामान्य लोकांना माहिती आहे, तर त्यामध्ये आणि आत्ताची ही जी पद्धत आहे की ऑनलाईन पोर्टलवर आपण नोंदणी करायची आहे, तर ह्यामध्ये फरक काय आहे आणि वैशिष्ट्ये काय आहेत आत्ताच्या ह्या पद्धतीची? हो, अतिशय महत्त्वाचा विषय हा. आपल्याला माहिती आहे की सरकारी कार्यालयामध्ये कोणती गोष्ट खरेदी करायची असेल तर त्याच्या प्रोक्युरमेंट गाईडलाईन्स दिलेल्या होत्या. मग त्या सेंट्रल परचेसच्या असतील, स्टेट डिपार्टमेंटच्या असतील, राज्य सरकारच्या असतील आणि त्याकरता मग काही ठिकाणी रेट कॉन्ट्रॅक्ट व्हायची, काही ठिकाणी टेंडर काढली जायची, काही ठिकाणी कमी वेळेच्या निविदा ज्यांच्याकडे अर्जंट प्रोक्युरमेंट करावी लागायची, अल्प मुदतीच्या निविदा, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे पूर्वी प्रोक्युरमेंट व्हायची. परंतु जेमवर आल्यामुळे आता तुम्हाला लागणारं जे प्रोक्युरमेंट मटेरियल आहे हे जर जेमवरती उपलब्ध असेल, जसं मी मागा सांगितलं तसं तुम्ही डायरेक्ट परचेस करू शकता. कारण त्याचं अप्रुव्हल हे जेमच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच्यामुळे सरकारी यंत्रणेला फार काही वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागत नाही इफ इट इज अ जेम अप्रूव्ड. आणि त्याच्याही नंतर जर कधी मोठ्या अमाऊंटचं जर काही प्रोक्युरमेंट करायचं असेल तर जेमच्या पोर्टलवरनं जी काही 5 लोक 7 लोक 10 लोक त्यांना वाटतात ह्या लोकांकडनं दर मागवावे, त्यांच्यातनं जे काही कमी दर मिळतील त्या कमी दरामध्ये डायरेक्ट प्रोक्युरमेंट करता येते. याच्यामध्ये पैसाही वाचलाय, याच्यामध्ये वेळही वाचलाय आणि जी गरज खऱ्या अर्थानं शासकीय यंत्रणेला इमिजिएट मटेरियल प्रोक्युरमेंट करायला जो वेळ
पूर्वी जात होता तो कमी झाला आहे. मला वाटतं की एक चांगली सुधारणा या जेमच्या माध्यमातून सरकारनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे. आणि सर, अनेक तुम्ही जे फायदे सांगितलेत ते अनेक फायदे तर आहेतच, यामध्ये काही कायदे देखील आहेत. MSMED हा जो कायदा आहे तर तो काय कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे आता सगळ्या ज्या काही पुढचे जे व्यवहार आहेत ते होत आहेत का? जसं मी मगा म्हटलं की PSUजला किंवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यांच्या महामंडळाला की MSME म्हणजे जी मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस जी आहे यांच्याकडनं तुम्ही किमान 25% प्रोक्युरमेंट केली पाहिजे. आणि ही करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्याला माहिती आहे की MSME हा भारताच्या GDPचा बॅकबोन आहे. त्याच्यात जास्तीत जास्त रोजगार निर्माण होतो. आज जवळजवळ 50% एक्सपोर्ट या MSMEच्या माध्यमातून होतं आणि त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी, त्याला बळकटी येण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे की 25% प्रोक्युरमेंट यांच्याकडनं घ्यावी. 25% MSME कडनं घ्यावी. आणि मग MSMEला आणखीन स्ट्रेंथन करण्याकरता MSMED ऍक्ट 2006 च्या अंतर्गत त्यांना 45 दिवसात पैसे मिळाले पाहिजे अशाही तरतुदी केलेल्या आहेत. मग त्यांचे पैसे जर कधी अडकले तर त्याच्यावरती 3 टाइम बँक इंटरेस्टनी पैसे दिले पाहिजे अशाही तरतुदी आहेत. बँक गॅरंटीसाठी वेळ लागतो अशा अनेक तरतुदींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. मला असं वाटतं की जेमच्या पोर्टलवरती आता आमच्याकडनं हे सजेशन आम्ही महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून देत आहोत की जशी तुम्ही प्रोक्युरमेंट पॉलिसी करता आहात तशी पेमेंट पॉलिसी पण लवकरात लवकर जेमच्या माध्यमातून व्हावी की त्यांना पेमेंट हे 45 दिवसात मिळालंय की नाही ह्याचा पण कुठेतरी हिशोब ठेवला पाहिजे, त्याचं मॉनिटरिंग ठेवलं पाहिजे, जेणेकरून सप्लायर्स आणि उपभोक्ता या दोघांचा समन्वय या जेम पोर्टलवरनं झाला तर आज अनेक उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. बरोबर आहे सर. आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. अर्जुन काकडे आपल्याशी बोलतायत सोलापूरहून. नमस्कार, बोला. नमस्कार साहेब. नमस्कार. हा, मी माढा तालुक्यातून बोलतोय, सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून. हा बोला. ते मी लिक्विड सोप वगैरे बनवतो, छोटा उद्योग आहे, घरीच बनवतो रॉ मटेरियल आणून आणि थोडं थोडं म्हणजे 10-20 हजार 50 हजार आपली सगळी कामं. पण आता आपल्याला वाढवायचं झालं तरी मी पुण्याला वगैरे दिले मटेरियल जाऊन. मी अपंग आहे, 58% आपण माझ्याकडे सर्टिफिकेट पण आहे. पण त्याला आपल्याला काय करायला माझं ही नाही GST वगैरे. ओके. पण तुम्ही आता ऑलरेडी 50,000च्या आतली जी खरेदी तुमच्याकडनं सरकारी कार्यालयात होतेच आहे असं आपण आता सांगितलं. पण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर काम करायचं असेल तर सरकारला ह्या सगळ्या गोष्टी जेमचं रजिस्ट्रेशन घ्यायला आपल्याला GST नंबर लागणार आहे, त्याच्यानंतर पॅन कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला MSME आधार कार्ड लागणार आहे किंवा तत्सम जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते लागणार आहेत, बँक डिटेल्स लागेल. ह्याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय तुम्हाला मोठं सप्लाय करणं थोडंसं अवघड होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे जर आपल्याला निश्चितपणानं आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर त्या पद्धतीनं आपण विचार करावा आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर म्हणून तुम्हाला त्या व्यवसाय वाढीसाठी जर काही मदत हवी असेल, काही मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या सोलापूर चेंबरचे जे आमचे तिथले पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधावा. निश्चितपणानं तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन आमच्या तिथून मिळेल. नक्कीच सर, कारण हा विषय खरंच मोठा आहे आणि तुम्ही जसं सांगितलं की आत्ता जसा फोन आला होता की जे लघु उद्योजक किंवा मध्यम उद्योजक आहेत तर त्यांच्यासाठी खूप मोठी संधी या पोर्टलच्या माध्यमातून आज उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा सर्व उद्योजकांनी नक्कीच घ्यायला पाहिजे. आपण आणखी बोलणार आहोत या विषयावर, पण आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सरकारी ई बाजारपेठ असा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा. सर, आपण याविषयी बोलतोय तर सगळ्यात मोठा फायदा काय आहे या गव्हर्नमेंट ई पोर्टलचा?
ह्या गव्हर्नमेंट ई पोर्टलचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो हा आहे की भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या सरकारी कार्यालयामध्ये आपण आपला माल विकू शकतो, सप्लाय करू शकतो. आज अनेक वेळा असं होतं की जसं मी मगा म्हटलं की पूर्वी वर्तमानपत्रातनं छोट्या छोट्या टेंडर निविदा म्हणजे अल्पमुदतीच्या निविदा निघायच्या आणि मग त्या कदाचित जिल्ह्यापुरत्या किंवा राज्यापुरत्या मर्यादित असायच्या. परंतु ह्या जेम पोर्टलच्या माध्यमातून त्या कार्यालयाला कळतं की भारतातले अनेक सप्लायर्स हे ह्या गोष्टी द्यायला तयार आहेत आणि मग त्याच्यामुळे उत्पादकाला किंवा वितरकाला तिथपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. किंबहुना मी असं म्हणेल की एक देश एक टॅक्स, आता एक बाजार, हा सरकारचा जो काही त्यांनी जे काही घोषणा दिलेली आहे या माध्यमातून निश्चितपणानं पूर्ण होईल असं मला एकंदरीत म्हणायचं याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे समजा इथे मी महाराष्ट्रात आहे आणि मला एखादी वस्तू जर ओरिसा सरकारला विकायची आहे तर ती पण मी विकू शकते किंवा तिथल्या कुठल्याही भारतातल्या भागातून कुठल्याही सरकारी ऑफिसेसमध्ये आपल्या वस्तू किंवा सेवा ह्या जाऊ शकतात. मग त्याच्यासाठी काही बंधनं नाही आहेत की राज्यातल्या अंतर्गत पाहिजे किंवा काही भागाची किंवा भौगोलिक काही बंधनं नाही आहेत असं म्हणायचं का तुम्हाला? ती नाही आहेत. परंतु आता काही वेळा असं निदर्शनास आलंय की एखादी गोष्ट, कारण ज्यावेळेस आपण जेमवरती रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस असं म्हटलेलं असतं की तुम्हाला ही पुरवठा करायची आहे. पण काही वेळा असंही निदर्शनास आलेलं आहे की 2 लाख रुपयाची गोष्ट असेल आणि ती मला जर अंदमान निकोबारला पोचवावी लागली तर आज तिथलं जे लॉजिस्टिक आहे हे निश्चितपणानं त्या 2 लाख रुपयाच्या मटेरियलमध्ये जर आम्ही 5-10% कमवत असू आणि तिथलं लॉजिस्टिक जर कधी आपण बघितलं तर त्याच्यावरती जास्ती खर्च होतो. त्याच्यामुळे जसे हे फायदे आहेत तशा ह्या छोट्या छोट्या त्रुटी पण आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जेमच्या पोर्टलच्या माध्यमातून ह्याच्यावरती पण विचार होणं गरजेचं असणार आहे की भौगोलिकदृष्ट्या कोणती गोष्ट कुठून प्रोक्युरमेंट केली तर त्याचा फायदा होऊ शकतो, त्याच्यासाठी निश्चित त्याचा उपयोग करणं गरजेचं असणार आहे आणि तशा सूचना आम्ही जेम पोर्टलला देणार आहोत. बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की काही त्रुटी आहेत तर काय आपण सुचवू शकता किंवा काय आणखी त्याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे? आता काही लोकांनी आमच्याकडे ज्या काही सूचना मांडल्या आहेत त्या अशा आहेत की ज्यावेळेस जेमवरती टेंडर भरल्या जातं त्याच्यामध्ये ती निविदा ज्यावेळेस ओपन होते तर त्या निविदेमध्ये जेवढी लोक क्वालिफाय झालेली असतील तेवढ्याच लोकांना त्या निविदा उघडल्यानंतर दिसतात. अच्छा. खरं तर पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं करण्यात आलेलं आहे. तर जे टेंडर ओपन झालं किंवा जी निविदा खोलली त्याचे दर बघण्याकरता सगळ्यांना त्याच्यात मुभा असली पाहिजे. इट शुड बी अ ओपन डॉक्युमेंट. कारण होतं काय की त्या पर्टिक्युलर टेंडरमध्ये ज्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे तेवढ्याच लोकांना त्या गोष्टी माहिती पडतात आणि त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सगळ्यांना माहिती झाल्या पाहिजे. त्याचा फायदा असा होऊ शकतो की एखादा सप्लायर एखादी गोष्ट ज्या दराने एका ठिकाणी देतोय त्याच दरानं दुसऱ्या ठिकाणी देतोय का, किंबहुना जी ट्रान्सपरन्सी आहे ती खऱ्या अर्थानं मेंटेन होते की नाही किंवा अजूनही याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत की काय, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार होणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या सूचना आम्ही वेळोवेळी जेम पोर्टलला देत असतो. माझी आत्ता दर्शकांना विनंती आहे की अशा जर काही आपल्याकडे सजेशन्स असतील की तुम्ही जेम पोर्टलवरनं काम करताना तुम्हाला काही त्रुटी भासल्या असतील किंवा तुम्हाला काही अडीअडचणी आल्या असतील तर त्या निश्चितपणानं आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर कधी आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्याचा पाठपुरावा करण्याचं काम महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून मी नक्की करेल एवढं मी आपल्याला आश्वासित करतो. नक्कीच सर. आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. सुरेश गुजर आपल्याशी बोलतात यवतमाळहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा.
हॅलो. नमस्कार. नमस्कार, मी सुरेश गुजर यवतमाळहून बोलतोय मॅडम. बोला ना, बोला, प्रश्न विचारा. आपला सरांना माझा असा प्रश्न होता, आता हे जे बाजारपेठ आहे, सरकारी बाजारपेठ आहे का नाही, हम्म. हो बोला ना. आपली ते साधारण शेतकऱ्यासाठी आहे का मोठ्याच व्यापाऱ्यासाठी आहे? नाही, परत तोच प्रश्न आहे मॅडम. आता मी मग जसं हो, बोललो हो, हो. आपल्याला की ही बाजारपेठ जी आहे ही सरकारी कार्यालयांनी खरेदी करण्याच्या वस्तूंसाठीची ही बाजारपेठ आहे. आपल्याला वस्तू तिथे लोकांपर्यंत विकण्याची ही बाजारपेठ नाही आहे. मला वाटतं की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारनं जो आता एक निर्णय घेतलेला आहे MSME डिपार्टमेंटनं, गडकरी साहेबांना, की एक पोर्टल असं बनवावं की ज्याच्यावरती लोकांना डायरेक्ट परचेस करता येतील. तर तो एक ह्या एकंदरीत लोकांच्याकडनं येणाऱ्या इनपुट्सवरनं मला गडकरी साहेबांना नक्कीच हे इनपुट्स देता येतील की अशा पद्धतीची बाजारपेठ सरकारची लवकरात लवकर तयार केली पाहिजे. आमच्या व्यापाऱ्यांची होतेच आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, पण सरकारच्या माध्यमातून पण ती जर झाली तर एक चांगलं ऑप्शन हे निश्चितपणानं मिळू शकतं, मला असं वाटतंय. नक्कीच. म्हणजे खरं तर ही जी बाजारपेठ आहे तर ह्यामध्ये खरेदी जर कोणी करणार असेल तर खरेदी फक्त सरकार करणार आहे, इतर लोक ह्यामध्ये खरेदी करू शकत नाहीत. तर हा मुद्दा मला असं वाटतं की आपण सगळ्यात आधी लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यामुळे सरकारी ऑफिसेससाठी ज्या काही वस्तू लागतात, मग जसं सरांनी आधीच सांगितलंय की फर्निचर असेल, स्टेशनरी असेल, किंवा ज्या काही सोयी लागतात, सेवा लागतात, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही सेवा असतील किंवा ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातून काही सेवा असतील, तर अशा सगळ्या वस्तूंसाठी आणि सेवांसाठी ही जी मार्केट प्लेस आहे किंवा हे जे मार्केट पोर्टल आहे ते आहे. यामध्ये आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवूया की खरेदी करणारं हे सरकारी यंत्रणा आहे आणि ऑफिसेसला लागणारं फक्त साहित्य जे काही आहे, तर त्यामध्ये देखील खरं तर खूप मला वाटतं सर वस्तू आणि सेवा या येत असतात. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आणि कार्यक्रमात पुढे जाताना सर मला असं सांगा की अनेक नवीन उद्योजक आहेत आणि महिला उद्योजकही आहेत, तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की हे जे ही मार्केट प्लेस जी आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे GEM, तर त्याचा फायदा आपण कशा पद्धतीने करून घेतला पाहिजे? जसं मी मग आपल्याला सांगितलं की जे उद्योजक आहेत किंवा सप्लायर्स आहेत त्यांना 3 वर्षाच्या बॅलन्स शीट आपल्याला द्यावे लागतात किंवा त्यांचे बाकीचे सगळे तत्सम सर्टिफिकेट्स द्यावे लागतात. पण जे नवीन उद्योजक आहेत, स्टार्टअप्स आहेत, तर त्या लोकांना त्याच्यातनं वगळण्यात आलेलं आहे. तर तशा पद्धतीच्या जर कधी आपण रजिस्ट्रेशन केलं की तुम्ही स्टार्टअपमध्ये आहात किंवा नवीन उद्योजक आहात, तर तुम्हाला तिथे त्याच्यात शिथिलता मिळते. तर त्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि जे नवीन उद्योजक आहेत ज्यांना सरकारी कार्यालयांबरोबर असं कामकाज करायचं आहे, त्यांच्यासाठी पण ही एक चांगली संधी आहे. आणि नवीन जरी असलात तरी आपण ह्याच्या माध्यमातून तिथं रजिस्ट्रेशन करू शकतो. नक्कीच. आणि ही एक खूप चांगली संधी आहे की खूप जे काही डॉक्युमेंट्स असतात तर त्याच्यामध्येही थोडीशी मुभा देण्यात आलेली आहे की जे अगदी स्टार्टअप आहेत किंवा नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी. आणखी जाणून घेणार आहोत या विषयाबद्दल कार्यक्रमातून. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय सरकारी ई बाजारपेठ म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट GEM ह्याविषयी. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा. आपल्याला एक फोन येतोय पुण्याहून. राजेश आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार सर. मी पुण्यावरून बोलतोय. बोला बोला. सर, पहिल्यांदा आपलं अभिनंदन की सह्याद्री माध्यमातून आपण हा इतका सुंदर उपक्रम राबवलेला आहे. गेले मी 5 वर्षापासून मी प्रयत्न करतोय की मला हे ऑनलाईन संदर्भातलं मार्केटिंगचं मार्गदर्शन कसं मिळेल. तर सरांचं मी ऐकतोय 10 मिनिटापासून. तर मला खूप त्यांच्याकडून पॉझिटिव्ह ऐकल्यासारखं वाटतंय. पण सर मला एक शंका वाटते की सर आपण जे बोलताय तर त्याच्यातून आम्हाला जास्त डिटेलिंगमध्ये जायचं असेल तर आपण त्याचे काही ऑनलाईन ई क्लासेस काही आहेत का, म्हणजे जेणेकरून आम्ही जास्त करून डीपली अभ्यास करून याच्यात आम्ही उतरू शकतो.
नाही, आता याच्यामध्ये कसं आहे की आपण DIC मध्ये जर गेलात, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये, तर तिथे तुम्हाला माहिती आणखी याच्याबद्दलची मिळू शकते. किंवा जेमचं एक पोर्टल आहे, जेम तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं जेमवरती माहिती घेण्यासाठी, तर त्यांच्या वेबसाईटवरती जर गेलात आपण तर संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. आणि ह्याच्याही नंतर समजा जर तुम्हाला आणखीन काही डिटेल लागली किंवा आणखीन काही तुम्हाला सहकार्य लागलं तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी तुम्ही संपर्क साधू शकता. उद्योजकांसाठी, नवउद्योजकांसाठी आम्ही कायम कार्यरत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही केव्हाही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता महाराष्ट्र चेंबरची. आम्ही तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये मदत करू. नक्कीच सर. तुम्ही जसं मगाशी सांगितलं की जे नवीन उद्योजक आहेत तर त्यांच्यासाठी काही मुभा आहेत, त्याचप्रमाणे महिला उद्योजकांचं प्रमाणही हल्ली आपल्याकडे खूप वाढताना आपल्याला दिसून येतंय. खूप अगदी घरगुती वस्तूंपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत आणि सेवांपर्यंत महिला अनेक पद्धतीचे जे व्यवसाय आहेत ते करतायत. तर महिला उद्योजकांसाठी तुम्ही काय सांगाल या माध्यमातून? जसं मी मगा म्हटलं की सगळ्या PSUsला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की 3% जी प्रोक्युरमेंट आहे हे महिला उद्योजकांकडनं घ्यायला पाहिजे. मला असं वाटतंय की हे अजून पर्क्युलेट झालेलं नाही आहे महिला उद्योजकांपर्यंत, किंबहुना त्याच्या बाबतीत जनजागृती होणं गरजेचं आहे. मी तर आपल्याला आणखीन एक विनंती करू शकेल की हॅलो सह्याद्रीच्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी सरकारी बाजारपेठेत कशा संधी उपलब्ध होऊ शकतात, मग त्या करता तुम्ही तत्सम विभागाचे जे सरकारी अधिकारी आहेत ते आणि महिला उद्योजका यांचा जर कुठे समन्वय घडवायचा असेल तर चेंबरच्या माध्यमातून आपण तो एक कार्यक्रम नक्कीच घ्या. मला असं वाटतंय की महिला इतक्या सक्षमतेनं काम करतायत परंतु त्यांच्यापर्यंत माहिती पाहिजे तेवढी पोहोचत नाही आहे. आज तुम्ही हॅलो सह्याद्रीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं जे काम केलं नक्कीच अभिनंदनीय आहे. नक्कीच सर. म्हणजे महिला उद्योजकांसाठी 3% आहेत की जे सरकारी या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे तर त्याचा फायदा तर घेऊ शकतोच आणि इतरही म्हणजे त्या 3% व्यतिरिक्त देखील आपण त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिसेस आहे ते प्रोव्हाइड करू शकतात. मला असं वाटतंय की नक्कीच त्याचा फायदा आपण असा घ्यायला पाहिजे. किंवा जी प्रोक्युरमेंट 3% जी म्हणजे महिलांसाठी जेमवरती 3% नाहीये मॅडम, जी प्रोक्युरमेंट पूर्ण होते PSUs मध्ये त्याच्यामध्ये 3%चा प्रोक्युरमेंट त्यांच्याकडनं करावी अशी सूचना सरकारी डिपार्टमेंटकडून आहे. बरोबर आहे. आता कोविड काळामध्ये आपण बघितलं की अनेक उद्योगांना मंदी होती, अनेक जे काही व्यवसाय होते, छोटे व्यवसाय असो किंवा इव्हन मोठ्या व्यवसायांना देखील मंदी आली होती कारण ग्राहकच नव्हते आणि त्यामुळे ग्राहक नसल्यामुळे ते जे पूर्ण जे सायकल असतं की मागणी आणि पुरवठा तर ते कुठेतरी विस्कळीत झालं होतं. तर ह्या कोविड काळामध्ये काय म्हणजे कशी परिस्थिती होती जेममध्ये? जेमच्या माध्यमातून तेव्हाही प्रोक्युरमेंट चालूच होत्या. म्हणजे फक्त एवढंच होतं की काही लोकांची रजिस्ट्रेशन असतील किंवा नवीन प्रोडक्टचं अप्रुव्हल असेल, जे मी मगा म्हटलं की ते साधारणतः 48 ते 72 तासात होतं. त्याला केव्हा केव्हा थोडासा वेळ लागला परंतु सिस्टीम्स ह्या सगळ्या चालू होत्या. थोडासा डिले झाला परंतु त्याचा फायदा नक्कीच सिस्टीम्स चालू असल्यामुळे आणि हे पोर्टल असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच झाला. आणि त्याचा फायदा सरकारी कार्यालयाने सुद्धा घेतला प्रोक्युरमेंट करताना, कारण त्यांना त्या पर्टिक्युलर कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं निविदा असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या करणं शक्य झाल्या नसत्या, परंतु ह्या जेमच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांना सहज शक्य झाला. मला असं वाटतं की जेम पोर्टलचा हा फायदा कोविडच्या ह्या पिरियडमध्ये नक्कीच उत्पादकांनाही झाला आणि प्रोक्युरमेंट करण्याकरता शासकीय कार्यालयांना पण झालेला आहे. नक्कीच सर. तुम्ही मगाशी एक बोलता बोलता म्हणालात की 50,000 रुपयांच्या वरची किंवा खालची अशी, म्हणजे मला तो मुद्दा खरं सांगायचं तर नीट कळला नाही. तर असं काही लिमिट आहे का इथे की तुमचं जे उत्पादन आहे ते अमुक अमाऊंटच्या वरती पाहिजे किंवा खालती पाहिजे? नाही, तसं नाहीये. तुमचं अगदी
जसं मग म्हटलं पिन पासून फार मोठ्या उपकरणापर्यंत आपण तिथे विकू शकता. खरेदी करण्याची जी लिमिट आहे सरकारी कार्यालयाला, अच्छा अच्छा, 50,000च्या आतली खरेदी ही जेमच्या व्यतिरिक्तही तुम्ही डायरेक्ट करू शकता. 50,000च्या वरची खरेदी करायची असेल तर ती बाकी तुम्हाला जेमच्या माध्यमातून जेमच्या थ्रूच करावी लागेल, असे निर्देश सरकारने दिलेले आहेत. नक्कीच. म्हणजे जे मोठे ज्या काही गरजा आहेत 50,000च्या वरच्या ज्या आहेत तर त्या या पोर्टलवर आलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पारदर्शकता आलेली आहे या सगळ्या प्रकारामध्ये. सर, अजूनही पण टेंडर्स निघण्याचं प्रमाण आणि आत्ता हे जे पोर्टल आहे तर तुम्ही काय सांगाल की आत्ता कशी परिस्थिती आहे, की पोर्टलवर किती उद्योग किंवा व्यवसाय आहेत आणि जुन्या पद्धतीने म्हणजे टेंडर्सच्या माध्यमातून किती जे व्यवहार आहेत ते केले जात आहेत? आता आपण जर बघितलं असेल तर सरकारनं सर्व मंत्रालयांच्या खात्यांना, त्याचबरोबर ज्या सार्वजनिक कंपन्या असतात म्हणजे PSOs आपण त्यांना म्हणतो, यांना सगळ्यांना ई मार्केट पोर्टलवरती त्यांनी प्रत्येक वर्षाला किती खरेदी करायची आहे त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे, कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी तिथे द्यायची आहे आणि त्यांच्या वेबसाईटवरती या सगळ्या माहिती त्यांनी निर्देशित करायच्या आहेत. अशा गाईडलाईन्स केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं दिलेल्या आहेत. यामध्ये आपण जर बघितलं की ई पब्लिशिंग म्हणजे काही टेंडर जी होतात ती फार कमी झाली आहेत आता. म्हणजे जिथे गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट होतं हळूहळू हा जेम आता जम बसवायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे जी आपण मागच्या काही वर्षांमध्ये जर बघितलं तर पहिल्या वर्षी फक्त 15,000 कोटीचीच खरेदी ही जेमच्या माध्यमातून झाली होती. आता आपण बघतो आहोत साधारणतः 40-50 हजार कोटीची खरेदी व्हायला लागली आहे. तर गेल्या 3-4 वर्षामध्ये ही 4 पट झाली आहे. तर हळूहळू लोकांना पण सवय लागते. शेवटी कोणती नवीन प्रणाली आली तर तिची अंमलबजावणी होताना थोड्याशा अडीअडचणी येत असतात. त्याच्यावरती मात करून हळूहळू तो मार्गक्रमण व्हायला लागलेला आहे आणि जे सरकारला अपेक्षित आहे की मोठ्या प्रमाणात खरेदी ही जेमच्या माध्यमातून व्हावी, तसे प्रयत्न राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळी महामंडळं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना पुरवठा करणारे उद्योजक आणि पुरवठादार हे नक्कीच प्रयत्न करतायत आणि त्यांचा समन्वय हळूहळू चांगल्या पद्धतीने होतोय. आता जेमच्या बाबतीत अनेक वेळा अशाही गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या की ज्यांना प्रोक्युरमेंट करायची आहे त्यांना थोडीशी अडचण येत होती की नेमकी कशी करावी आणि पुरवठादारांनाही कळत नव्हतं की नेमकं कसं आम्ही या जेमच्या माध्यमातून त्याचं सबमिशन करावं. आता त्याचे पण बऱ्याचशा ठिकाणी DICच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून याच्यावरती कार्यशाळाही घेतल्या, त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा आहे की गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 4 पट ही खरेदी त्याचा आकडा वाढलेला आहे आणि ह्याच्याच माध्यमातून नक्कीच जेमच्या माध्यमातून जी सरकारी खरेदी आहे त्याला जो पुरवठादार म्हणून व्यापारी आणि उद्योजक आहे तोही तेवढ्याच पॉझिटिव्हने ॲटिट्यूडनं सम्मिलित झालेला आहे आणि म्हणून हा जो काही उपक्रम आहे एक चांगल्या दिशेनं जातोय असं मला इथे म्हणायचं आहे. नक्कीच सर, चांगल्या दिशेने तर हा उपक्रम जातोच आहे. भविष्यामध्ये आणखी काही योजना किंवा याच्यामध्ये आणखी काही फॅसिलिटीज येऊ घातलेल्या आहेत जेम पोर्टलवर? जसं मी मगा म्हटलं की आत्ता तर तशा बाबतीतला काही निर्देश माझ्यासमोर नाही आहेत की बाबा असं काही करताय. पण जसं मी मगा म्हटलं की जेव्हा जेम पोर्टल वापरणाऱ्यांकडनं ज्या ज्या काही सूचना येतात त्या नक्कीच त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केला जातोय. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गोष्टी ज्या मला कळाल्यात त्या नक्कीच सरकारच्या यंत्रणेला मी कळवणार आहे आणि पेमेंटचं मॉनिटरिंग असेल किंवा आपण मगा म्हटलं की जो माल येतोय तो बरोबर त्याच क्वालिटीचा येतोय की नाही येत आहे. आता सरकार ह्याच्यामध्ये BIS आणतंय. BISचं रजिस्ट्रेशन नसेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न जेम पोर्टलच्या माध्यमातून होतोय. नक्कीच. खरं तर खूप वेगळा विषय होता आजचा आणि त्यामुळे
तो हा जो विषय होता त्याच्या मुळापासून आपण घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही फक्त एक ओळख होती आणि कुठेतरी एक अवेअरनेस असावा, जनसामान्यांपर्यंत हा जो विषय आहे हा पोहोचावा, ह्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. कसा वाटला आमचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा आणि वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून आपण आम्हाला आपले अभिप्राय जे आहेत ते नोंदवू शकता. त्यासाठीची जी माध्यमं आहेत ती कोणती आहेत ते बघूया. फेसबुकच्या माध्यमातून आपण कळवू शकता www.facebook.com/dd सह्याद्री. हॅलो सह्याद्री 20@gmail.com हा आमचा ईमेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री इथे जर तुम्ही गेलात तर यूट्यूबवर आमचा हा कार्यक्रम आणि तसंच इतरही कार्यक्रम आपण पाहू शकता आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. आमचा हा जो कार्यक्रम आहे हा पुन्हा प्रक्षेपित होणार आहे आज रात्री 11 वाजता आणि उद्या सकाळी 9 वाजता. तर जर कोणाचा आधीचा काही भाग बुडला असेल किंवा पुन्हा तुम्हाला बघायचा असेल तर आज रात्री 11 वाजता किंवा उद्या सकाळी 9 वाजता तर तुम्ही बघू शकताच. याशिवाय यूट्यूबवर देखील हा जो आमचा आजचा कार्यक्रम आहे तो लवकरच अपलोड होईल. तर यूट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्ही आमचा कार्यक्रम बघू शकता. आपले अभिप्राय जरूर आम्हाला कळवा. सर खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला की आज तुम्ही आलात आणि खूप छान आणि वेगळी माहिती होती. खरं तर हा विषयच खूप जणांसाठी वेगळा होता. आपल्या फोन जे आले त्याच्यावरूनही आपल्याला कळलं. तर अगदी जाता जाता तुम्ही काय सांगाल सगळ्या उद्योजकांना किंवा संपूर्ण जी भारतातली जनता आहे त्यांना काय सांगाल की आपण काय करू शकतो या माध्यमातून? एवढंच सांगू इच्छितो की आपण दरवेळेस सांगत असतो की सरकारनं काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. मला वाटतं 9 ऑगस्ट 2016 साली जेमची निर्मिती करून सरकारनं एक चांगलं काम केलं आहे. पारदर्शकता कशी येईल, क्वालिटीचं मटेरियल कसं प्रोक्युअर करता येईल आणि खऱ्या अर्थानं चांगले पुरवठादार उद्योजक याच्यात कसे संमिलित होतील हा एक प्रयत्न सरकारनं केला आहे. त्या प्रयत्नाला आपलं पाठबळ देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते जर दिलं तर खऱ्या अर्थानं जेम पोर्टलला जे अपेक्षित असलेलं यश आहे ते नक्कीच मिळू शकतं आणि त्याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे आणि ते जर केलं तर जे भविष्यात अपेक्षित असलेलं यश हे जेमला मिळेल आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही साक्षीदार होऊ एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. संपूर्ण आमच्या हॅलो सह्याद्रीच्या टीमतर्फे आपल्याला मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि एक नवीन संकल्पना आपण ह्या माध्यमातून इथे मांडलेली आहे, जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि जसं सरांनी सांगितलं की आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी यामध्ये जो आपला सहभाग आहे तो देखील अतिशय आवश्यक आहे. GEM म्हणजेच गव्हर्नमेंट ई-मार्केट या विषयावर आपण बोललो. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.